श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे हा क्रिकेट थीमचा 2 टियर केक. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा केक मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे. तर मी ओव्हनला 5 मिनिटं आधी प्रीहीट करायला ठेवलं होतं. तुम्ही जर पातेल्यात करत असाल तर पातेल्याला पण 5 मिनिटं प्रीहीट करायला ठेवायचं आहे. तर आता आपण बघूया की आपल्याला 1.5 kg केकसाठी किती प्रीमिक्स घ्यायचं आहे. तर हा 2 टियर केक आहे जो 1.5 kg मध्ये मी बनवला होता. तर मी 1.5 kg साठी 480 ग्रॅम प्रीमिक्स घेणार आहे. तर आपण हाफ केजी साठी 160 ते 170 ग्रॅम पर्यंत प्रीमिक्स घेतो आणि 1.5 kg साठी आपल्याला त्याच्या 3 पट प्रीमिक्स घ्यायचं आहे. तर मी इथे 480 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे. आपल्याला एकदम पाणी ऍड करायचं नाही आहे, जेणेकरून ते बॅटर एकदम पातळ व्हायला नको, म्हणून आपल्याला थोडं थोडंच पाणी ऍड करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते फास्ट मध्ये फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात काही गुठळी वगैरे राहणार नाही आणि ते एकदम व्यवस्थित एकजीव होणार. तर अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी त्यात ऍड करायचं आहे. तर आता आपण यात ऑइल टाकून घेऊया. तर ऑइल हे आपल्याला नॉर्मल ऑइल घ्यायचं आहे. आपल्याला कोणतंही ज्याला स्मेल आहे असं कोणतंही ऑइल घ्यायचं नाही आहे, शेंगदाण्याचं वगैरे. तर आता इथे मी हाफ केजी साठी 1 टेबलस्पून ऑइल टाकत असते. तर हा 1.5 kg म्हणून इथे मी 3 टेबलस्पून ऑइल टाकून घेतलेलं आणि त्याला व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारची हवी आहे. आणि मी इथे 2 टीन रेडी करून घेतलेले आहे, म्हणजे त्यात बटर पेपर टाकून घेतलेला आहे आणि त्याला ऑइलने ग्रीस करून घेतलेलं होतं. एक घेतलेला आहे मी 8 इंचाचा टीन आणि एक घेतलेला आहे मी 5 इंचाचा टीन. तर त्या दोन्ही टीन मध्ये मी असं सर्व बॅटर हे ओतून घेत आहे आणि नंतर आपल्याला त्या दोन्हीही टीनला टॅप करून घ्यायचं आहे. टॅप करणं हे आपल्याला खूप महत्त्वाचं असते. नंतर आपला इथे ओटीजी प्रीहीट झालेला होता. आता मी त्यात याला ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे बेक व्हायला तर 30 मिनिटाचा आपल्याला इथे टाइम लावून घ्यायचा आहे. तर हे केक बेक होईपर्यंत आपण आता क्रीम करून घेऊया. तर 1.5 kg केक बनवण्यासाठी आपल्याला 3 कप क्रीम तरी लागणार आहे. तर मी इथे आधी 2 कपच क्रीम इथे घेतलेला आहे आणि त्याला मी व्यवस्थित फेटून घेत आहे. आणि क्रीम आपल्याला एकदम लिक्विड फॉर्म मध्ये घ्यायचं आणि चिल्ड घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर व्हिप क्रीम बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. तर 2 कप क्रीम मी आधी बनवून घेतलेलं होतं आणि 1 कप क्रीम मी जेव्हा डिझाईन केली तेव्हा बनवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हे बघा आपलं क्रीम इथे परफेक्ट झालेलं आहे. आणि तुम्ही जर माझे बाकीचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते पण तुम्ही एकदा यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. तर आता 30 मिनिटे पूर्ण झाले. आपण बघूया की आपले केक रेडी झाले आहे का. आणि हे बघा आता आपले स्पॉन्ज एकदम रेडी झालेले आहेत. तर त्याला मी इथे काढून घेतलेला आहे आणि थंड होऊ दिला आहे. आणि नंतर आता आपण जो खालचा बेस आहे आपला 8 इंचाचा तो काढून घेऊया. आणि हे बघा तो एकदम स्पॉन्जी वगैरे सॉफ्ट झालेला आहे. तर आता आपण याचे 3 भाग करून घेऊया. आणि हा वरचा जो टॉपचा भाग आहे तो मी थोडासा इथे काढून घेत आहे आणि आता सुरीच्या सहाय्याने याचे मी 3 भाग करून घेत आहे. तर आपल्याला साईडने थोडं थोडं कट द्यायचं आहे, नंतर आपल्याला सुरी घालून एकदम त्याला कापून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली एक लेअर तयार झालेली आहे. तशीच आपण आता दुसरी लेअर पण इथे तयार करून घेऊया. तर हे बघा आपल्या 3 लेअर इथे तयार आहेत. एकदम सॉफ्ट लेअर आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर आता तशाच आपण जो आपला अर्धा किलोचा बेस आहे त्याच्या पण लेअर काढून घेऊया. तर हे मी वरचं म्हणजे थोडंसं मला कडक वाटत आहे ते मी काढून घेत आहे आणि याच्या पण मी 3 लेअर करून घेते आहे. तर ह्या आपल्या परफेक्ट इथे लेअर तयार झालेले आहे. तर आता मी काय केलं, वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे त्यात पायनॅपल क्रश थोडं मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून आपल्या स्पॉन्जला छान फ्लेवर येईल. तर मी टर्नटेबलला थोडं क्रीम लावून घेतलेलं आहे आणि सर्वात मधली जी लेअर आहे ती मी इथे खाली ठेवून घेतलेली आहे. आणि जे आपलं सोप करायचं पाणी आहे त्याने मी इथे सोप करून घेत आहे. तर नंतर मी इथे पायपिंग बॅगने पूर्ण क्रीम लावून घेत आहे, जेणेकरून आपलं क्रीम हे एकसारखं लागेल. या ठिकाणी तुम्ही पॅलेट नाईफचा पण वापर करू शकता. आपल्याला जे सोपं पडेल ते आपण करायचं. तर अशा प्रकारे आपल्याला त्याला पूर्ण व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे. आणि नंतर मी हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे म्हणून मी त्यावर पायनॅपल क्रश टाकून घेत आहे. तुम्ही ज्या फ्लेवरचा हा केक बनवणार त्या फ्लेवरचा तिथे क्रश टाकून घ्यायचा. नंतर मी सर्वात वरची जी लेअर आहे ती उलट्या साईडने ठेवली आहे, जेणेकरून जो डोम शेप आहे तो आपला आतमध्ये जाईल. याला पण मी व्यवस्थित सोपिंग करून घेत आहे. सोप आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने करून घ्यायचं आहे. आणि नंतर मी त्यावर एक क्रीमची लेअर देत आहे. तर
तर ही आता आपली क्रीमची लेअर इथे झालेली आहे. तर मी त्याला पण व्यवस्थित पॅलेट नाईफच्या सहाय्याने पसरवून घेत आहे आणि त्यावर पण आपल्याला एक क्रशची लेअर देत आहे आणि क्रश पण आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे, जेणेकरून त्या केकला त्याचा फ्लेवर आला पाहिजे. एकदम आपल्याला कमी पण क्रश वापरायचं नाहीये. आणि सर्वात वर मी जी सर्वात खालची लेअर आहे ती ठेवली आहे, ती उलट्या साईडने ठेवून त्याचा बटर पेपर रिमूव्ह केलेला आहे आणि त्याला पण आपल्याला सोप करून घ्यायचं आहे. आणि मी साईडने काय करत आहे, एकदा क्रॅपर फिरवून घेत आहे, जेणेकरून जे क्रीम बाहेर आलं असेल ते आतमध्ये जाईल. नंतर मी पायपिंग बॅगच्या सहाय्यानेच थोडंसं क्रीम लावून घेत आहे, जेणेकरून आपला केक हा क्रम कोट होईल. तर असंच मी थोडंसं क्रीम लावत आहे. इथे मी फायनल फिनिशिंग देत नाही आहे, मी फायनल फिनिशिंग नंतर द्यायची आहे आपल्याला. तर हे बघा, आता आपला केक हा क्रमकोट होऊन इथे तयार झालेला आहे. तर आता आपण याला बेसवर काढून घेऊया. तर बेसवर काढण्यासाठी बेस हा आपल्याला कधीही टर्न टेबलच्या खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि नंतर पॅलेट नाईफने आपल्याला केक हा बेसवर ओढून घ्यायचा आहे. तर आता आपण 5 इंचाच्या भांड्यातला केक बनवून घेऊया. तर सर्वात आधी मी मधली लेअर ठेवून त्याला सोप करून घेतलेलं आहे. नंतर त्यावर पायपिंग बॅगने क्रीम लावून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला त्यावर क्रश टाकून घ्यायचं आहे. तर क्रशला पण आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घ्यायचं. नंतर जी सर्वात वरची लेअर आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे. त्याचा डोम शेप आतमध्ये जाईल अशी ती ठेवायची आहे. नंतर आपल्याला त्याला पण सोप करून घ्यायचं आहे. नंतर त्यावर आपल्याला क्रीमची एक लेअर द्यायची आहे आणि त्याला पण आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. नंतर त्यावर आपल्याला पायनॅपलचे जे क्रश आहे ते टाकून घ्यायचं आणि त्याला पण व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे. नंतर सर्वात वरची जी लेअर आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि त्याचा जो बटर पेपर आहे तो आपल्याला रिमूव्ह करून त्याला पण आपल्याला सोप करून घ्यायचा आहे. आता हा केक आपण क्रम कोट करून घेऊया. तर मी थोडंसंच क्रीम इथे लावून घेत आहे. आपण फायनल फिनिशिंग केकला देत नाही आहे, तर आपल्याला थोडंच क्रीम मी इथे लावलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित करून घेत आहे, जेणेकरून आपला केक हा क्रम कोट होईल. तर हा आपला केक आता इथे क्रम कोट झालेला आहे. तर मी क्रॅपर इथे फिरवून घेत आहे, जेणेकरून तो एकदम प्लेन होईल आणि वर जे एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता आपण याला काढून घेऊया बेसवर. तर हे आता आपले दोन्हीही केक इथे रेडी झालेले आहेत. तर आता देऊया आपण केकला फायनल फिनिशिंग. तर जी 8 इंचाच्या टीनमधली लेअर आहे तर त्याला मी क्रमकोट करून ठेवलेलं होतं, तर त्याला आता आपण फायनल फिनिशिंग देऊया. तर मी इथे सर्व साईडने त्याला क्रीम लावून घेतलेलं आहे आणि पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपल्याला वर त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, म्हणजे प्लेन करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला केक बनवताना सर्वात जास्त आपल्याला क्रीम हे परफेक्ट करणे खूप महत्त्वाचे असते. त्यानेच आपल्या केकला एकदम परफेक्ट, एकदम शार्प एजेस वगैरे किंवा परफेक्ट फिनिशिंग येते. तर असंच आपल्याला साईडने पण व्यवस्थित क्रॅपर फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला जे आपलं वर एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, एकदाच क्रॅपर फिरवल्याने आपल्या केकला इथे परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे. तरीही आपण एकदा अजून पुन्हा क्रॅपर इथे फिरवून घेऊया आणि जिथे पण आपल्याला वाटत आहे वर थोडं इथे डाऊन झालेलं आहे तर तिथे आपण थोडं क्रीम आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण एकदा असं इथे क्रॅपर फिरवून घेऊया. क्रॅपर हे आपल्याला 2-3 वेळा फिरवून घेतलं तर आपली इथे परफेक्ट फिनिशिंग येईल. तर हे बघा, जे पण एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते मी इथे काढून घेत आहे. तर आपला हा खालची जी 8 इंचाच्या टीनमधली लेअर आहे ती इथे परफेक्ट तयार झालेली आहे. आता मला हा फुटबॉल थीममध्ये केक करायचा आहे. तर मी काय केलं, मला ग्रीन कलरमध्ये हा ठेवायचा आहे. तर मी क्रॅपरवरच थोडंसं क्रीम घेतलेलं आहे आणि त्यात ग्रीन कलरचे 1-2 ड्रॉप टाकून घेतलेले आहे आणि तो कलर मी इथे खालच्या साईडने फक्त खालची लेअरला मी थोडं इथे लावून घेत आहे. तर अशा प्रकारे मी सर्व साईडने त्याला कव्हर करून घेते. मी पूर्ण केकला कव्हर केलेलं नाही आहे, मी फक्त थोडं हलकासा मला खालच्या साईडने शेड हवा आहे. तर मी असं लावून घेत आहे. नंतर मी क्रॅपरने त्याला व्यवस्थित फिरवून घेत आहे, म्हणजे त्याला पसरवून घेत आहे. नंतर मी इथे लायनिंगचं क्रॅपर घेतलं आहे आणि त्याने इथे लायनिंग करून घेतलेलं आहे. तर बस मला असाच शेड इथे घ्यायचा होता. तर हा माझा केक तयार आहे. तर आता आपण करूया 5 इंचाच्या टीनमधला केक रेडी. तर मी आपल्याला याला पण पूर्ण क्रीमने कव्हर करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण पायपिंग बॅगने क्रीम लावतो तेव्हा आपल्याला क्रीम जेवढं पाहिजे तेवढंच आपण लावू शकतो. जेव्हा आपण पॅलेट नाईफने क्रीम लावतो तर आपलं थोडं कमी जास्त होऊ शकते. तर वरच्या साईडने मी पॅलेट नाईफने इथे व्यवस्थित प्लेन करून घेत आहे आणि साईडने पण आपल्याला इथे क्रॅपर फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, एकचदा आपण क्रॅपर फिरवलं तर आपल्या केकला इथे परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे आणि वर जे पण एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे त्याला मी इथे काढून घेत आहे आणि वर थोडंसं मला इथे डाऊन वाटत आहे म्हणून मी थोडं क्रीम लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याला व्यवस्थित
प्लेन करून घेतलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मी क्रॅपर फिरवून घेत आहे आणि वर जे एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते काढून घेत आहे. क्रॅपर आपल्याला 2-3 वेळा फिरवावंच लागेल, तेव्हाच आपली इथे एकदम शार्प एजेस वगैरे येतील. तर हे बघा, आता आपला हा दुसरी लेअर पण इथे तयार झालेली आहे. तर आता मी यावर पण एक लायनिंगचं क्रॅपर फिरवून घेणार आहे, कारण की लायनिंगचं क्रॅपर फिरवलं की आपल्या केकला अजून छान लुक येतो. तर अशा प्रकारे मी इथे लायनिंगचं क्रॅपर फिरवून घेत आहे आणि वर थोडंसं एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडने मी पॅलेट नाईफने जसा पॅटर्न इथे तयार करून घेतलेला आहे. आणि नंतर हा फुटबॉल थीमचा केक आहे, तर इथे ग्रास आलंच, तर मी ग्रासचं नोझल घेतलेलं आहे आणि पायपिंग बॅगमध्ये ग्रीन कलर घेऊन ग्रासच्या नोझलने इथे बॉर्डर करून घेत आहे ग्रासची. तर जेव्हा पण आपण क्रिकेट थीम, फुटबॉल थीम करतो तेव्हा ग्रासने केकला एक वेगळाच लुक येतो. तर अशा प्रकारे मी ग्रासने सर्व बॉर्डर करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला दुसरी जी लेअर आहे ती इथे खालच्या लेअरवर ठेवून घ्यायची आहे. तर मी इथे स्ट्रॉ टाकून घेतलेले आहे आणि आता केक इथे मोकळा करून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित तिथे टाकून घेत आहे. तर आपल्याला असा व्यवस्थित तो पॅलेट नाईफ अलगद काढून घ्यायची आहे. तर हे बघा, आता आपली दुसरी लेअर इथे ठेवलेली आहे. तर वरच्या साईडने पण मी इथे ग्रासची बॉर्डर करून घेत आहे. तर ही अशी आपल्याला कंप्लीट ते पूर्ण गोलमध्ये बॉर्डर काढून घ्यायची आहे. आणि मध्ये पण मी या ग्रासनेच बॉर्डर करून घेत आहे, कारण की क्रिकेट थीमला ती व्यवस्थित सूट होईल. तर हे बघा, ग्रास काढल्यामुळे आपल्या केकचा लुक एकदम छान दिसत आहे. तर आता ही आपली केकला बॉर्डर करून पूर्ण झाली आहे. तर आता आपण करूया केकला डेकोरेट. तर माझ्याकडे इथे काही क्रिकेट थीमचे टॉपर आहेत, तर ते मी इथे लावून घेत आहे. जसे आपल्याला छान वाटतील तसे आपण ते लावून घेत आहे. आणि मी जे वर टॉपर्स लावलेले आहे त्याला मी टूथपिक अटॅच केलेले आहेत आणि त्याला पण मी इथे लावून घेत आहे. तर हॅपी बर्थडेचं जे ॲक्रेलिक स्टिकर आहे ते पण मी इथे मधल्या भागात लावून घेत आहे, जेणेकरून त्याने केकचा लुक अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर हा केक आपला कंप्लीट झालेला आहे इथे. तरी मला इथे थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी अजून एक इथे टॉपर लावून घेतलेला आहे. आणि आता मी याला व्हाईट स्प्रिंकल्सने पूर्ण डेकोरेट करून घेत आहे. तर व्हाईट स्प्रिंकल्सने त्याला अजून छान लुक येईल. तर मी सर्व साईडने त्याला लावून घेत आहे व्यवस्थित. तर हा केक आपला इथे पूर्ण झालेला आहे डेकोरेट करून. तर तुम्हाला या केकची डिझाईन कशी वाटली एक कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि यापुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता. मी तसा व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि इथे मी केकचं वजन पण करून दाखवलेलं आहे. हा 1.5 kgचा केक आहे. तर हा माझा 1613 ग्रॅम इथे भरलेला आहे. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.